नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. कुर्लीतून हरित क्रांतीचा संदेश, पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती. निपाणी तालुक्यातील कुर्ली गावातून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात झेपावत असून रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पृथ्वीचा श्वास वाचवायचा असेल तर वृक्ष संवर्धन हाच एकमेव मंत्र आहे, असा प्रभावी संदेश पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी विद्यार्थ्यांना दिला. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटत चाललेली हरित संपत्ती यामुळे भविष्यात गंभीर संकट निर्माण होऊ शकते, याची जाणीव करून देत त्यांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यालय परिसरात वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान आणि हरित संदेश फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. एकच ध्यास, हरित श्वास आणि झाडे लावा, झाडे जगवा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नामदेव चौगुले म्हणाले की हवामान बदलाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जर आजपासून वृक्ष संवर्धनाला प्राधान्य दिले नाही तर पुढील पिढीला शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि सुरक्षित भविष्य मिळणे कठीण होईल. कुर्ली गावातून सुरू झालेला हा हरित संदेश आता समाज परिवर्तनाची नवी चळवळ ठरत असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने कृतिशील भूमिका घेण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती न्यूज 18 साठी मुख्य संपादक संतोष मातीवड्डर. सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन आणि या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आमच्या या कॉलेज या हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय चौगुले सर, त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र, पर्यावरण आणि पर्यावरणावरती काम करणारी बरीच मंडळी आहेत आणि आपल्या प्रत्येकाला वाटत आहे की पर्यावरण आणि पर्यावरण जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण जी प्रतिज्ञा घेतली किंवा रोज आपण जी वेगळ्या प्रकारची भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा घेतो, पण आजच्या दिवसाची ही खास करून प्रतिज्ञा का आहे तर आपल्या प्रत्येकामध्ये ती जाणीव जागृती झाली पाहिजे. पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची संख्या होती आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची संख्या होती, शुद्ध पाणी प्यायला मिळायचं आणि त्यामुळं आजारही खूप कमी होते. पण आजकाल आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आरओचं पाणी मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत, पण वाढलेल्या ज्या आजारांची किंवा रोगांची जी संख्या आहे ती देखील खूप मोठी आहे. आणि याचं जर कुठलं कारण असेल तर ते म्हणजे तुम्ही आम्ही आज जो हा पर्यावरणाचा ऱ्हास सुरू केलेला आहे यामुळे आपण संपूर्ण भारतभर नाही तर संपूर्ण जगामध्ये विकास म्हणतोय आपण. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते निर्माण करत असताना जी पिकाऊ जमीन आहे ही संपूर्ण पिकाऊ जमीन या रस्त्यांच्या खाली आलेली आहे आणि हे जे रस्ते आता सध्या सुरू आहेत करायला हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि ज्यावेळी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होतात त्यावेळी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे पृथ्वीवरचं वाढते आणि अशा प्रकारचं प्रमाण वाढलं तर आपण म्हणतोय की आता तापमानामध्ये वाढ झालेली आहे. काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, पण आज सुद्धा तेवढीच वातावरणामध्ये ही उष्णता निर्माण झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार माणूसच आहे. निसर्गामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती निर्माण झाल्या आणि त्यामुळं पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला. आजकाल गावांच्या मध्ये एक गोष्ट आहे की स्मशानभूमींच्या मध्ये कावळे येत नाहीत आणि धार्मिक विधीमध्ये त्या कावळ्याने जर नैवेद्य शिवला नाही तर त्या आजोबांचं, त्या आजीचं काहीतरी अतृप्त इच्छा राहिलेली आहे असं आपण म्हणतोय. पण आम्ही त्याच्या पाठीमागचं विज्ञान बघत नाही. जर अशा स्मशानभूमींच्या मध्ये जर आपण झाडे लावली, पक्ष्यांचा अधिवास निर्माण केला तर निश्चितपणे पर्यावरणामधली जी अन्नसाखळी आहे ती अन्नसाखळी पूर्ण होईल. आजकाल बऱ्याच ठिकाणी मुलं ही कुरकुरे सारखे पदार्थ खातात आणि सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे त्याचा कचरा इतका मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर हे अगदी 2000-3000 वर्ष जरी आपण जमिनीमध्ये गाडलं तरी देखील ते कुजत नाही, त्याच्यावरती कुठलीही गोष्ट त्या प्रक्रिया होत नाही आणि यामुळं पृथ्वीवरती आज हा प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निर्माण झालेला आहे.
त्यानंतर जर आपण विचार केला तर झाडांची तोड जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण झाडांची संख्या जी आहे ती खूप कमी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर 2019ला ज्यावेळी आपल्याकडे कोरोनासारखी महामारी आली आणि त्यावेळी या महामारीमध्ये लाखो माणसं मरण पावली, कारण त्यावेळी त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विज्ञानामध्ये किंवा तुम्ही विज्ञान शिकत आहात, रक्त आणि ऑक्सिजन कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये तयार करता येत नाही. आणि तो जर तयार व्हायचा असेल तर तुम्ही आम्ही प्रत्येकानं एक विचार करूया की आज सर्वसाधारणपणे तुमच्या या शाळेमधली संख्या 200-250 विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, प्रत्येक मुलानं यावर्षी जर एक संकल्प केला की काय नाही, मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावेन आणि हे एक झाड मी जगवण्याचं काम करेन. अशा प्रकारे जर ही जनजागृती झाली तर यानंतरच्या दुसऱ्या पिढीला सुद्धा चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन मिळेल. आता या मे महिन्यामध्ये जांभूळ, करवंदे, आंबे अशा प्रकारची फळं तुम्ही खाल्लेली आहात. मग मला तुम्ही सांगा की ही फळं तुम्हाला कशी मिळाली? कोण सांगू शकेल? तुम्हाला फळं कशी मिळाली? बाजारामध्ये मिळाली, जंगलामध्ये मिळाली. पण ही मिळाली म्हणजेच काय, ती कोणीतरी झाडं लावलेली होती. काय मला सांगा, आज आम्ही झाड लावले दुसऱ्या वर्षी आंबे लागलेत का? अरे बोला ना, मिळाले का? मग मला सांगा, यानंतरच्या पिढीला सुद्धा आंबे, जांभूळ, करवंदे अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं खायला मिळावीत का मिळू नयेत? मग ही जर मिळायची असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? लावायलाच पाहिजे. आणि हा संदेश जो आहे हा फक्त तोंडी सांगून चालत नाही, हा कृतीतून संदेश आला पाहिजे. मी मध्यंतरी आसाममध्ये गेलो आणि जाधव पायंग नावाचे एक सर्वसाधारणपणे शेती करणारा माणूस, सर त्यांचा आमच्या महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामध्ये खडा आहे, मोलाई कथोरी म्हणून इंग्लिशमध्ये. तर या माणसानं 1979 पासून झाडं लावायचं काम सुरू केलं. त्या माणसाच्या मनामध्ये ही गोष्ट यायचं चौलीचं कारण असं की ज्यावेळी आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला पूर यायचा, महापूर यायचा, आणि हा महापूर आल्यानंतर बरेच साप जे होते ते वाहून यायचे आणि त्या नदीच्या काठावरती पडले की ते मरण पावायचे. या माणसाने एक दिवस विचार केला की अशा प्रकारे जर सापाची संख्या जर कमी झाली तर त्यात नुकसान आहे. म्हणून त्यांनी सुरुवात केली की त्या ब्रह्मपुत्रेच्या काठावरती बांबूचं बेट तयार करायला सुरुवात केली. पण एखादा माणूस ज्यावेळी एखादी नवीन गोष्ट करतो तर त्याला विरोध देखील तेवढाच होतो. आणि मग नंतर हे लावत जाणार माणूस नंतर काही जण ती काढून टाकणार. पण न थकता या माणसानं 1979 पासून आजपर्यंत केलेले जे काम आहे चौगले सर, हे सर्वसाधारणपणे 1250 एकरमध्ये एक अभयारण्य उभा करायचं काम एका सर्वसाधारण माणसाने केलेलं आहे. म्हणजे प्रेरणा कशी असावी. मग मी ज्यावेळी त्यांना भेटलो आणि मी त्यांना विचारलं की आपने इतना बड़ा काम किया है, आप इतने सीधे साधे रहते हो और ये काम आपके हाथ से कैसे हो गया? त्यावेळी त्या माणसाने सांगितलं की सर, मी सर्वसाधारणपणे रोज शेतामध्ये काम करतोय, शेतामधल्या उत्पन्नावरती मी माझं उपजीविका चालवतोय. पण मला असं वाटतंय की प्राणी, पक्षी आणि यांचे जर निवारे तयार झाले, अभयारण्य तयार झाले, तर त्यामुळं हजारो लोकांना कोट्यावधी रुपयाचा मोफत ऑक्सिजन निर्माण मला करता येईल. आणि पैसे जरी नसले तर माझी इच्छाशक्ती एवढी जोरात आहे आणि त्या बळावरतीच मी आज इतकं हे काम करू शकलेलो आहे. मी म्हणतो ही गोष्ट तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकताय की मोलाई नावाच्या एका माणसानं हे एवढं मोठं विश्व निर्माण केलं. राहत असताना एक अंडरपॅन्ट घालणे आणि एक बनियन घालणे इतका साधा असणारा माणूस, त्यावेळी मी देखील विचार केला, जर एखादा सर्वसामान्य माणूस जर इतक्या गोष्टी करत असेल तर आम्ही चांगल्या प्रकारची नोकरी करणारी, 4 पैसे मिळवणारी मंडळी आहे, तर आम्हाला मिळालेल्या 4 पैशामध्ये आपण सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. आणि 5 जून 2000 साली त्याची सुरुवात केली आणि आज बरोबर 26 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि हे काम करत असताना बाळांनो, तुम्ही सुद्धा डोळ्यासमोर एकच गोष्ट ठेवा, नक्कीच होणार. आणि हे जर व्हायचं नसेल
तर तुम्ही आम्ही विचार करायचा की यानंतरच्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी येऊ नये. आणि जर आपण डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर 1 दिवसामध्ये जर आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन लावला तर हजारो रुपयांचं बिल होते. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर ह्याच्यावरती एकच उपाय आहे, ऑक्सिजनचे कारखाने आम्ही निर्माण करायचे, म्हणजे झाडं लावायची. कोरोना काळात असं एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी की 2020ला ज्यावेळी कोरोना आपल्याकडे म्हणजे सुरू झाला तर या टप्प्यावरती मोहनलाल जोशी विद्यालय अर्जुननगर की माजी विद्यार्थी मंडळाचं मी देखील एक तिथं संचालक म्हणून काम करतोय. आणि त्यावेळी आम्ही 10 ऑक्सिजनची सिलेंडर विकत घेतली की ज्या लोकांना ऑक्सिजन मिळत नाही त्या लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना ऑक्सिजन लावायचा. आणि त्यामध्ये आम्ही 4 मुलांना देखील ट्रेनिंग दिलं होतं की त्यांना ऑक्सिजनची लेवल काय आहे ती बघायची, त्याप्रमाणे त्यांना ऑक्सिजन लावायचा. अशा प्रकारे आम्ही 150 लोकांच्या पर्यंत ही 10 ऑक्सिजनची सिलेंडर पोहोचवली. आणि त्यामध्ये 145 माणसं आज जिवंत आहेत. पण 145 माणसं जिवंत आहेत हा आमचा विजय नाही, पण त्यामधली 5 माणसं की ज्यांना आम्ही वाचवू शकलो नाही हा आमचा नैतिक पराभव आहे असं आम्हाला वाटतंय. आणि त्यामुळं आणखीन जोमानं आम्ही काम करायला सुरुवात केली. यामध्ये आपल्या गावातल्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा सर आम्ही झाड लावले, म्हणजे कुर्ली, खडकलाट, नवन्याळ, पडल्याळ, सेंडूर, त्याचप्रमाणे यरनाळ, सिप्पूर, हमीदवाडा, गलगले, लिंगणूर आणि अर्जुनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही आम्ही झाडं लावायचं काम केलं. आणि यामुळं आज कोट्यावधी रुपयाचं ऑक्सिजन त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतरची गोष्ट, ज्या स्मशानभूमींच्या मध्ये त्या ठिकाणी तयार होणारी जी रक्षा आहे, एखाद्या मृत व्यक्तीचं दहन केल्यानंतर जी रक्षा तयार होते ही कुठल्याही नदीमध्ये न टाकता आम्ही त्या झाडांना घातल्यामुळं तो देखील एक वैज्ञानिक दृष्टिकोन आम्हाला इतर लोकांना देता आला. त्याचप्रमाणे तुम्ही यावेळी एक संकल्प करा की तुमच्या शेजापाजारी कोण मृत झाला असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं लग्न झालं असेल तर त्या लोकांना एवढंच सांगा की तुमच्या लग्नाच्या निमित्ताने एखादं झाड लावा. मी माझ्या मुलीचा साखरपुडा करत असताना आलेल्या सगळ्या लोकांना 250 रोपच वाटप केली. मी विचार केला, माझी मुलगी एकटीच आहे आणि साखरपुड्यासारखा एवढा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या दारात आहे, तर आपण त्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक गुलाबाचं रोपच द्यायचं की जेणेकरून ती आठवण कायमस्वरूपी त्यांच्याकडे राहील. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही 250 पुस्तकं आणि 250 रोपं वाटप करायचं काम केलं. माझ्या सासूंच्या मृत्यूनंतर यरनाळच्या स्मशानभूमीमध्ये आम्ही 10 ते 11 फूट उंचीची झाडं लावली आणि पक्ष्यांचा आदिवास निर्माण करायचं काम केलं. आज निपाणसारख्या ठिकाणी मी जिथं राहतोय तिथे विश्वकर्मा उद्यान आणि या उद्यानाची निर्मिती करत असताना सुद्धा आम्ही विचार केला, माझ्याच लग्नाचा वाढदिवस 1 एप्रिल आहे, 25 झाडं लावूया. माझा वाढदिवस आहे 15 एप्रिल, 25 झाडं लावूया. मग मुलगीचा वाढदिवस आहे, जावयांचा वाढदिवस आहे, मित्रमंडळींचे वाढदिवस आहेत. आणि खऱ्या अर्थानं वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी ज्या वडाच्या झाडाची गरज आहे ते झाड बरोबर सेंटरला लावले. सांगायचं म्हणून तात्पर्य इतकंच आहे की एखादी गोष्ट जी आहे ती तुम्ही आम्ही जर मनावरती घेतली तर निश्चितपणानं ही पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाची जी जबाबदारी आहे, जसं कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबातील आपले आई वडील तुम्हाला शाळेकडे पाठवतात, ते दिवसभर शेतामध्ये कष्ट करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करतात, पण त्यांच्या डोळ्यासमोर एक दृष्टी काय असते की माझ्या मुलानं मोठं व्हावं, माझ्या मुलीनं मोठं व्हावं, आणि यासाठी ते कार्यरत असतात. त्यामुळं तुम्ही देखील एक विचार करा की हे माझ्या आईच्या नावाचं झाड आहे. शासनाने एक पेड माँ के नाम फक्त योजना केली म्हणून चालणार नाही, तर तुमच्या आमच्या मनामध्ये सुद्धा ही गोष्ट आली पाहिजे की मी सुद्धा माझ्या आईच्या नावाने एक झाड लावायला पाहिजे, वडिलांच्या नावाने झाड लावायला पाहिजे, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखादं झाड लावायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण काम केलं तर निश्चितपणे या पृथ्वीवरती जर मनावरती जर आपण घेतलं तर सर्वसाधारण 145 कोटीचा भारत देश आहे. पृथ्वीवरती जागा जर उरणार नाही इतकी झाडं तुमच्याकडून लावता येतील. ज्याप्रमाणे आता मगाशी मुलींनी किंवा मॅडमने देखील सांगितलं की प्लास्टिक, आता आम्ही अर्जुन सारख्या ठिकाणी की ज्या गावाला 53 लाख रुपये 3 वर्षामध्ये बक्षीस योजनेतून आले, माझी वसुंधरा 4.0चे 15 लाख रुपये फक्त त्या देवराई कन्सेप्टचे आले. तर देवराई म्हणजे काय, तर देवराई म्हणजे देवाच्या नावानं आपण जंगलाची निर्मिती करावी की जेणेकरून त्याची कोण तोड करणार नाही. तर या ठिकाणी सुद्धा आम्ही जवळजवळ 30 प्रकारच्या प्रजातीची झाड लावली. 10,000 लिटरची तिथं पाणी टाकी बसवली. नाना नानी पार्क त्या ठिकाणी करता आला. 400 फुटाचा जलसंधारणाचा बंधारा बसवता आला. आणि संपूर्ण
लाल बहादूर शास्त्री विद्यालय असेल तर त्या शाळेमध्ये अँड्रॉइड टीव्ही, सोलर लाईट आणि हायटेक शौचालय की सर्वसाधारणपणे 10 लाख रुपये त्याच्यावरती खर्च, अशा प्रकारच्या गोष्टी तिथं करता आल्या. तर तुम्ही सुद्धा एक मनावरती गोष्ट घ्या की या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे कार्यक्रम प्रतिवर्षी आपण करतोय, पण पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमापर्यंत आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट आली पाहिजे की आज आपल्या समोर मी मांडलेली प्रतिज्ञा असेल किंवा मी तुम्हाला दिलेला जो संदेश असेल, यामधून तुम्ही एक तरी झाड यावर्षी लावा आणि ती फक्त लावून थांबू नका, त्याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे आज पृथ्वीवरती जर आपण पाहिलं तर निसर्ग माणसाची गरज भागवतो पण हाव नाही. मी वाक्य काय सांगितलं बघा, निसर्ग माणसाची गरज भागवितो पण हाव नाही. आज नैसर्गिक साधन संपत्ती आणि ह्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये आपल्याला मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, आज आपल्याकडे पेट्रोल सारखं मोठं ऊर्जा संकट आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे यावेळी. म्हणजे हे ऊर्जा संकट आहे. आणि हे कशामुळे झालं तर माणसानं आपल्या गरजेच्या पलीकडे जाऊन जेवढं उत्खनन करता येईल तेवढ्याप्रमाणे ते खाणकाम करून त्यातून ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीच्या त्या पोटातून बाहेर काढायचं काम केलं आणि त्यामुळे ही संकट आपल्या डोळ्यासमोर निर्माण होताना दिसत आहे. आज पाण्याच्या प्रदूषणाचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कारखाने तयार झाले आणि कारखान्यामधून बाहेर पडणारं हे जे दूषित पाणी आहे हे संपूर्णपणे त्या नद्यांच्या मध्ये आलं. आणि तुम्ही आम्ही नदीला देव मानणारी माणसं आहे, म्हणजे नदीला पहिल्यांदा पाणी आलं की आपण पूजा करतोय. मग ह्या नद्या आपल्या स्वच्छ आहेत का? मग नद्या जर स्वच्छ नसतील तर आपल्याला रोज मिळणारं पाणी हे स्वच्छ मिळेल का? मग यापूर्वी ओढ्याचं पाणी पिऊन कुठल्याही प्रकारे आजारी न पडता 100 वर्षे जगणारे आपले पूर्वज होते की नाही, याचा कुठेतरी आम्ही विचार करायला पाहिजे. आणि हे जे वाढणारं जे प्रदूषण आहे हे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण चॉकलेट वाटतोय. मग चॉकलेट वगैरे न वाटता आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, तिला देखील एखादं गुलाबाचं रोप आपण द्यावं. किंवा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं खाल्लेली आहेत, या सगळ्या फळांच्या बिया वगैरे आपण एकत्र केल्या, त्याच्यावरती माती वगैरे लावली तर त्याला सिरबॉल म्हणतोय आपण. तर माती वगैरे लावून हे जर जंगलामध्ये आपण टाकायचं काम केलं तर नव्यानं ही झाडं निर्माण होतील. झाडे लावा आणि झाडे जगवा या संदेशाच्या पलीकडे एकच गोष्ट आहे, झाडे आम्ही तोडलीच नाही तर झाडे आपल्याला लावावी लागणार नाही. निसर्गामध्ये हे जे बदल होत असतात तर निसर्गात वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत ही झाडं त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं उभा राहत असतात. पण आम्ही जर त्याची तोड केली, आज ह्या हायवेच्या निमित्तानं लाखो झाडांची जी झालेली कत्तल आहे हा न भरून निघणारा आपला तोटा आहे. आणि यासाठीच तुम्ही आम्ही प्रत्येकाने एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत असताना जसं आपण योग्य करायला पाहिजे, त्याचप्रमाणे निसर्गाचा हा समतोल राखण्याच्या दृष्टीनं आज कधीही पाऊस पडतो. पाऊस पडायचं ठराविक कालावधी राहिलेला नाही. पूर्वीचा पावसाळा हा 4 महिने संपूर्णपणे पाऊस पडायचा, पण आता काल पाऊस पडला आणि आज मोठ्या जोरात ऊन आहे. आणि यानंतर कधी पाऊस पडेल हे का आपण सांगू शकत नाही. म्हणजे वर्षभरामध्ये कधीही पाऊस आणि कधीही ऊन ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी घातक आहे. आपल्याच कर्नाटकमधील नंदेहाळी या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला, पण इंडाल सारखा प्रकल्प ज्यांनी बंद करायचं काम केलं ते डॉक्टर मधुकर बाचुळकर सर, की ज्यांनी कास पठार या कास पठारला नॅशनल हेरिटेजचा दर्जा देण्याच्या दृष्टीनं त्यांनी रिसर्च केलं आणि त्या गोष्टी निर्माण झाल्या. आज राधानगरी सारख्या ठिकाणी म्हणजे इंडालचं जे उत्खनन सुरू होतं ते त्यांनी बंद केल्यामुळं आज आपल्याला दाजीपूरचा अभयारण्य आज सुद्धा बघायला मिळत आहे, नाहीतर हे बघायला मिळालं नसतं. अशा प्रकारची ध्येयवेळी माणसं आहेत, म्हणून हा निसर्ग टिकवायचं काम सुरू आहे. पण यानंतरच्या काळामध्ये हे हरित योद्धे तुमच्यामध्येच आहेत आणि ते तुम्ही प्रत्येकाने विचार करा. थोडंसं मनामध्ये ही गोष्ट आणा की माझे आई वडील एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहेत, आम्ही हे शिक्षण घेत आहोत, तर ह्या शिक्षणाबरोबर जसं माझं गाव, माझा तालुका, जिल्हा, देश या सगळीकडं जिथं जिथं आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण झाडं लावून जर त्याचं संवर्धन केलं तर यानंतरच्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी येणार नाही आणि तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन हे अतिशय चांगल्या प्रकारे होईल. कर्नाटकमधील आणखी एक नाव आहे सालुमारदा थिमक्का नावाचं. ज्या बाईला स्वतःची मुलं नव्हती
आणि मुलं नाहीत म्हटलं तर त्या आत्महत्येकडे वळल्या. पण नवऱ्यानं सांगितलं झाडं म्हणजेच आपली मुलं आहेत असं तू समज आणि झाडं लावायचं काम कर. ज्यावेळी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळी त्यांच्याकडे असं अँड्रॉइड मोबाईल वगैरे असं कुठलं साधन काही नव्हतं. म्हणजे साध्या साध्या माणसाने हा खूप मोठा इतिहास निर्माण केलेला. आज सह्याद्री देवराई की ज्या देवराईवरती आम्ही गेली 25-26 वर्षे काम करतोय. अभिनेते सयाजी शिंदे माहिती आहेत की नाही? आहेत का नाही? अरे बोला ना. सयाजी शिंदे माहिती आहेत की नाही? अभिनेते आहेत का नाही? अरे मोठ्याने बोला ना. माहिती आहेत की नाही? तर सयाजी शिंदे सरांनी आपल्या आईच्या वजना इतक्या बियांची तुला केली आणि तेवढी रोपं तयार केली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये लावायचं काम केलं. आज त्यांच्या समवेत आपल्या गावातील सुद्धा अजित पाटील आहेत, आमचे गणेश माने आहेत, शिवाजी पाटील आहेत. गेल्या वेळेस या कार्यक्रमामध्ये सर आपल्याला सुहास वायकरकर सर आले होते, डॉक्टर विदुला स्वामी मॅडम होत्या, त्यानंतर सविता साळुंखे होत्या, निर्मला पाटील. तर महाराष्ट्रामध्ये 50 गावांच्या मध्ये देवराई निर्माण करायचं काम सयाजी शिंदेने केलेलं आहे. अर्जुनी सारख्या छोट्या गावामध्ये म्हणजे 1760 लोकसंख्येच्या गावामध्ये अभिनेते सयाजी शिंदे सर येऊन गेलेले आहेत. तर मी त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, मुलांना दाखवा आहे. तर ज्यांनी लाखो रुपये मिळवले पण लाखो रुपयाच्या पलीकडे पुढे जाऊन 14 लाख झाडं लावणे आणि ती जगवणे आणि तशा प्रकारचे अखंड महाराष्ट्रामध्ये स्वयंसेवक निर्माण करणे हे अतिशय मोठ्या प्रकारचं काम ही माणसं करू शिकलेली आहेत. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण बोलत असताना बोलणाऱ्यांना सुद्धा वेळेचं भान पाळावं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचं देखील एक स्वप्न आहे की नावातच हायस्कूलच्या सिद्धेश्वर आहे आणि या गावचं आराध्य दैवत देखील सिद्धेश्वरच आहे. तर यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडून चांगल्या प्रकारचं काम व्हावं. सिद्धेसारख्या ठिकाणी नदी किनारा आणि नदी वेस या 2 ठिकाणी ज्यांनी देवराई निर्माण केल्या ते डॉक्टर मधुकर येवलुजे, की जो माणूस कोंडूसकर पेट्रोल पंपावरती गेली 24 वर्षे पेट्रोल घालायचं काम करतोय त्या माणसानं समाजमानाची माणसं आणि डॉक्टर मधुकर बासोळकरांच्या जीवनावरती निसर्गदूत नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि रुपयाचा लोकसभा करून या 2 देवराया तयार केल्या आणि ह्या प्रत्येक झाडावरती सर QR कोड आहे. मग अशा प्रकारचं काम जर ही साधं काम करणारी माणसं जर करणार असतील तर तुम्हाला प्रेरणा देणारी इथे एवढी 100 एक्सपर्ट मंडळी इथं आहेत व्यासपीठावरती. तर यानंतरच्या काळामध्ये तुमच्याकडून देखील चांगल्या प्रकारचं काम व्हावं आणि आपली पृथ्वी ही वसुंधरा नव्यानं हिरवीगार व्हावी. आणि या निमित्त पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या भूमिवात्सल्य सोशल फाउंडेशन मार्फत या जागतिक पर्यावरण दिनाच्या मी शुभेच्छा देतोय. या कार्यक्रमामध्ये मला वाटतं चौगुले सर दुसऱ्यांदा येण्याचा योग मला आला आणि तुम्ही जाणीवतेनं आम्हाला या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल मी आपली संस्था त्याचप्रमाणे आपला हायस्कूल सर्व शिक्षक स्टाफ आणि सर्व विद्यार्थ्यांचा सदैव ऋणी राहील. धन्यवाद. पत्नी सौ लक्ष्मी पाटील यांच्या स्मृतीस आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे. या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे निप्पाणी येथील भूमिवात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष आणि निप्पाणी पंचक्रोशी परिसरामध्ये ज्यांची पर्यावरण प्रेमी शिक्षक म्हणून ओळख आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदेव चौगुले सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारा आपला विद्यालयाचा सर्व सेवक वर्ग, विद्यालयाचे माजी विद्यार्थी, क्रीडाप्रेमी मान्य अशोक माने साहेब, त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थिनींनो, पर्यावरण दिन साजरा करत असताना या ठिकाणी दरवर्षीच प्रत्येक शाळेमध्ये हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. पण या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तो ज्यांनी या पर्यावरणाच्या संदर्भात प्रत्यक्ष काम केलेलं आहे अशा व्यक्तीच्या माध्यमातूनच तुम्हाला माहिती व्हावं या उद्देशानं माननीय चौगुले सर यांना आम्ही आमंत्रित केलं. ज्यावेळी सरांना फोन केला त्यावेळी सर काय कोणत्याही क्षणी फोन घेतात आणि काय चाललंय विचारत असतातच, परंतु पर्यावरण दिन कार्यक्रमामध्ये आमंत्रण केल्याबरोबर केव्हाही सांगा म्हटले वेळ द्या म्हटल्यानंतर मी जास्त नुकसान जर कोण केलं असेल तर ते मानवानेच केले. अगदी खरं आहे, नाही असं नाही. आपल्याला काय फक्त हवा आहे पाहिजे, फक्त आपल्याकडून द्यायचं काय नको होतं. निसर्ग हा एकमेव आहे की तो मला मुक्त हस्ते देत असतो.
परंतु त्याचा पुरेपूर वापर करायचं सोडता आणि त्या निसर्गाचंच काय करता तुम्ही नुकसान करायचा प्रयत्न करता. त्यामुळे निसर्गाला देखील चीड निर्माण होते आणि याची बरीच प्रचिती तुम्हाला आलेली आहे. याच्यापूर्वी सुनामी आलेले आहे, भूकंप आलेला आहे, महापूर आलेला आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. तरी देखील मानवाची अहंकारी वृत्ती संपलेली नाही. सरांनी तुमच्यापुढे अतिशय चांगल्या पद्धतीने या पर्यावरण जागृती म्हणजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि वृक्ष संवर्धन कशा पद्धतीने करायला पाहिजे याची उत्तम उदाहरणं सांगितली. त्यांनी स्वतः ते काम केलेलं आहे. आपल्या ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनामध्ये सर आले आणि फक्त रिकामे आले नाही, ते जेवढे गेस्ट माझे त्या ठिकाणी होते ते सगळे गेस्ट त्यांनी अगोदर परिचित होते. आणि मी सरांना इथं बोलवण्याचा एक माझा मोठा स्वार्थ आहे. ते भूमी वात्सल्य फाउंडेशन मार्फत अतिशय चांगलं सामाजिक काम करतायत आणि त्याच्यामार्फत पर्यावरणाच्या संदर्भात त्यांचं काम मोठं आहे. सर, शाळा परिसरामध्ये आमच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला जवळपास एक 70 रोपं म्हणजे बसतील असा अंदाज आहे आणि आम्ही उद्या त्याची म्हणजे खड्डे काढून वगैरे तयार ठेवते. सरांनी शब्द दिलेला तुम्हाला लागतील ती रोपं माझ्याकडे द्यायचं काम मी करतो. विद्यार्थ्यांना कुठली रोपं लागत असली तरी ती द्यायची काम करतात. आज सकाळी जवळपास नाही म्हटलं तर 100 ते 250 रोपांचं वितरण घरातून त्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही केव्हाही फोन करायचं, सरांच्या दारात रोपंही असतातच. फक्त न्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही, ती लावायची. हे काम तुम्ही केलं पाहिजे. आणि सर, यासाठी संस्थेने एक उपक्रम केलेला आहे. पर्यावरण प्रेमी विद्यार्थी म्हणून एक पारितोषिक आहे. जो विद्यार्थी वर्षभरामध्ये जास्तीत जास्त रोपं जगवतो, त्या वृक्षांचं संवर्धन करतो, त्याला ते पारितोषिक दिलं जातं. तर ती रक्कम कमी आहे, पण आम्ही यावर्षी 100% त्याच्यात वाढ करतो आणि सरांच्या माध्यमातून तो पुरस्कार या ठिकाणी 22 सप्टेंबरला दिला जातो. सर, त्यावेळी तुम्ही थोडंसं वेळ काढा, नक्की आपण तो पुरस्कार तुमच्या हस्तेच देऊ. दुसरं, सयाजी शिंदे साहेबांचं नाव घेतलं. अतिशय पर्यावरणावरती चांगल्या परखडपणे बोलणारे आणि कृती करणारे व्यक्तिमत्व आहे. गेल्या वर्षी आम्हाला सरांनी शब्द दिला होता की पुढच्या विज्ञान संमेलनामध्ये सयाजी शिंदे सरांची आपण मुलाखत निश्चित ठेवू. तर आपण प्रयत्न करू सर, तुमच्या माध्यमातून जर आले तर आमच्या विद्यार्थ्यांना वास्तव काय आहे हे माहिती होईल. विद्यार्थ्यांनो, तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांनी अथ्था व्याख्यान ऐकली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ते ऐकणार आणि सोडून देणार, कारण त्याचं वय होऊन गेलेलं आहे. पण तुम्ही या वयामध्ये जर अशा पद्धतीचं काम करणारी लोक जर पाहिली आणि त्याचं म्हणजे मनोगत ऐकलं तर नक्की भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, हे काम करणार आहात. पण फक्त काय पाहिजे, मानवाला अहंकार नसला पाहिजे. अहंकाराचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला माहित आहे. भस्मासूर नावाचा राक्षस माहिती असेल, माहिती आहे का? कथा वाचलेत का? काल्पनिक जरी असेल तर वाचायला हरकत नाही. त्या भस्मासुराला काय होतं की अतिशय म्हणजे राक्षसी प्रवृत्ती होती, नाही असं नाही, परंतु प्रचंड तपश्चर्या देखील त्यांनी केली आणि शिवाला काय केलं त्यांनी म्हणजे प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्यानंतर इतकी कठोर म्हणजे तपश्चर्या केलेली आणि मला प्रसन्न करून घेतले म्हटल्यानंतर शिवाने त्याला काय केलं, एक वरदान मागायला सांगितलं. तर त्यांनी वरदान मागताना असं वरदान मागितलं की मी ज्याला हात लावेल ते काय झाली पाहिजे, ती वस्तू भस्म झाली पाहिजे. मग शिवाने काय केलं, ठीक आहे शिवशंकर म्हणतो आपण, त्यांनी काय केलं, त्याला ते वरदान देऊन टाकलं. आता हा मुळात माणूस काय होता, अहंकारी स्वभावाचा होता. स्वभावामध्ये स्वतःच बदल केला तरच बदल होतो, अन्यथा बदल होत नाही, मूळ स्वभाव काही जात नाही. त्या वृत्तीने भस्मासुराचा काय झालं, स्वभाव बदलला नाही आणि त्यानं ते दिलेलं वरदान खरं आहे की खोटं आहे हे तपासायचं पाहिजे. आणि प्रयोग कोणावर पहिला करायचं ठरवलं तर ज्यांनी वरदान दिलं त्यांच्यावरतीच प्रयोग करायचं ठरवलं, म्हणजे शिवावरतीच प्रयोग करायचं ठरवलं. आता शिवांना ही माहिती समजली, त्यांनी काय केलं, विष्णूकडे धाव घेतली. विष्णू त्यांच्यावरचे त्यांचे मार्गदर्शक म्हणा. विष्णूनी काय केलं की आता हा प्रयोग सक्सेस होऊन म्हणजे दिलेला वरदान मागे घेणं शक्य नाही, परंतु यातून मार्ग काय तर काढला पाहिजे आणि शिवशंकरांना वाचवलं पाहिजे. यासाठी काय केलं, एक वेगळा म्हणजे प्रयोग केला आणि एक मोहिनीची निर्मिती केली की ज्याच्यामध्ये जी मोहिनी आहे ती मोहिनी या भस्मासुराला काय करेल, एक चॅलेंज करेल, आव्हान देईल. आणि आव्हान देत असताना दरबारामध्ये काय झालं की भस्मासूर गेले, त्या मोहिनी आल्या आणि त्यांनी खुलं चॅलेंज आव्हान केलं भस्मासुराला, मी जे करू शकतो ते तुम्ही करू शकत नाही. यांना राग आला, प्रचंड राग आला भस्मासुरला. हे नाही म्हटले, मला जे कोण या जगात ज्याच्यात विश्वास ब्रह्मांडात कोण करू शकत नाही ते मी सगळं करू शकतो आणि तू काय सांगते म्हटले. ठीक आहे म्हटले, मी नृत्य करणार आहे, ते नृत्य तुम्हाला जमतं का बघायचं आहे, त्यात काय विशेष आहे म्हटलं. आणि नृत्य करायला सुरू केले. मोहिनी ती नृत्य करत असताना अगदी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य चांगल्या प्रकारे सादर केलं, तसं भस्मासूर नृत्य करू लागला. आणि त्या नृत्यामध्ये शेवटचा प्रयोग विष्णूने जो अगदीच कुटील नीतीने सांगितलेला होता तो मोहिनीने राबवला की नृत्य करता करता फक्त एक हात काय केला, आपल्या डोक्यावरती त्या
मोहिनीनं ठेवला. आता प्रश्न निर्माण झाला की आपण एकदा बोललोय त्यात माघार घ्यायची नाही, ही अहंकारी वृत्ती भस्मासुरची होती आणि ह्यात पराभव स्वीकारायचं नाही, म्हणून त्या नृत्यामधलं जे शेवटचा हात ठेवायचं कृत्य आहे ते कृत्य भस्मासुराने केलं आणि क्षणामध्ये तो काय झाला, भस्मपाव. म्हणजे वरदान ते खरं ठरलं, पण भस्मासुराचा वध देखील त्या ठिकाणी झाला. जर तो अहंकार नसता तर कदाचित काय झालं असतं, ब्रह्मांडावरती त्याचं पूर्ण वर्चस्व राहिलं असतं. म्हणजे अहंकारी वृत्ती जी आहे ही माणसाला काय करते, नेस्तनाबूत करते. आणि हीच वृत्ती निसर्गाच्या बाबतीत आज निसर्ग मानवा, आपण निसर्गाचं जेवढं नुकसान करतोय तेवढं नुकसान या ठिकाणी मानव करत चाललेला आहे. आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आज आपल्याला काय कळले की जागतिक तापमान वाढ असेल, नैसर्गिक आपत्ती असतील, त्याचे परिणाम आपल्याला काय करावे लागले, भोगावा लागले. तर हे होऊ नये यासाठी जागरूकता म्हणून हा पर्यावरण दिन कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतोय. सरांनी पहिल्यांदाच एक प्रतिज्ञा दिलेली आहे, त्या प्रतिज्ञेचं काटेकोर पालन प्रत्येकाने करावं आणि आज संकल्प करा की माझा वाढदिवस आहे, माझ्या घरातला आईवडिलांचा वाढदिवस आहे, तो कुठेही इतरत्र खर्च न करता या ठिकाणी या म्हणजे रोप वितरणाच्या स्वरूपात किंवा रोप संवर्धनाच्या स्वरूपात आपण साजरं करायचं आहे. सरांनी जसे उल्लेख केले की आज प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे चांगले कार्यक्रम होतात. चांगले कार्यक्रम झाले म्हणजे की आपल्या मनामध्ये आनंद असतो, आनंदी वातावरण असतं, तर आनंदवनांची निर्मिती झाली पाहिजे. एखादा भावनिक कार्यक्रम असेल, एखादी व्यक्ती मृत झाली असेल, तिची आठवण आपल्याला यायची असेल तर ते स्मृतिवनाची निर्मिती झाली पाहिजे. आपल्या विद्यालयामध्ये प्रशस्त जागा आहे, तुम्ही जेवढी रोपं द्याल तेवढी नियोजनबद्ध या ठिकाणी इथं लावली जातील. सर आम्ही गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी परिसरामध्ये थोडीशी कुळकुळीची झाडं होती, ती धोकादायक बनली आणि जरा जागा पण जास्त व्यापलेली होती, ती काढण्याचा निर्णय घेतला. 4 झाडं आम्ही काढली, पण त्या 4 झाडाच्या बदली जवळपास 35 रोपं या ठिकाणी चांगल्या प्रकारे लावलेत. त्यावेळी सरांना सांगितलं आम्ही आंब्याची रोपं लावलेत. पहिला प्रश्न सर, आंब्याची रोपं लावताना आम्हाला कोणी कसं जगवणार काय विचारलं नाही, काय नियोजन करणार विचारलं नाही, कशाला लावायला सर काही तर राखत्यात काय आंबं, अजून जगायचा प्रश्न आहे पण लगेच काय आंबं राखतील का हा प्रश्न त्या लोकांना पडाला. म्हणजे आपण किती पुढचा विचार करतो बघा. खातील फळं मुलंच खाणार आहेत, लोक खाणार आहेत, दुसरे कोण खाणार आहे, पक्षी खातील. सरांचे निस्वार्थी होणं आहे काय, पक्षी तिथं राहिले पाहिजे, ते जेवढे पक्षी वावरतील तेवढं रोपांची निर्मिती जास्त होती. कारण काही रोपांची निर्मिती आपण स्वतः करू शकत नाही, त्या पक्ष्यांच्या विष्ठेतनं ज्यावेळी ते बिया येतात त्याच वेळी काही रोपांची निर्मिती होत असते, तुम्ही पहा. आणि अशी चांगली रोपं जी आहेत, ही चांगली रोपं तयार करण्याचं काम पक्षी करतात. निसर्गाने तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. फक्त काय झाले की आपण आळशी बनत चाललोय, त्यामुळे असे या फाउंडेशनच्या माध्यमातून सरांना हे काम करावं लागतंय. आपण सगळे या ठिकाणी त्यांच्या उपक्रमामध्ये सामील होऊया. सरांनी जो शब्द तुम्हाला दिलेला आहे की आज संकल्पाच्या माध्यमातून 1 रोप लावण्याचा, तो निश्चितच तुम्ही पूर्ण कराल अशी मला खात्री आहे. आणि पुढच्या वर्षी आज लावलेल्या रोपाचा फोटो तुम्ही सेल्फी ठेवायला हरकत नाही आणि तो सरांना देखील आपण पाठवत राहू. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे देवांचे फोटो, याचे फोटो ठेवता, श्रद्धेचा भाग तुमचा आहे, पण त्याच्यावरही दररोज त्या रोपाला पाणी घालताना फोटो ठेवला तर त्याच्यासाठी मोठं समाधान कुठलं नसणार आहे. तर या निमित्ताने तुम्ही तो संकल्प करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांनी या ठिकाणी आमच्या आमंत्रण स्वीकारलं, आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना रोपांचं वितरण केलं, आपल्या विद्यालय परिसरामध्ये वृक्ष लागण केली, त्याबद्दल सरांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या भूमी वाचलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून कसं असतं की बोलणं सोपं असतं पण कृती करणं अतिशय अवघड असतं. दोघेही नोकरीला आहेत, पगार पाहिजे तसा आहे, आराम जीवन जगता येतं सरांना, पण एकही दिवस असा त्यांचा नाही की कुठल्या ठिकाणी गेले नाहीत आणि काम केले नाही. अर्जुनीची जी वटराई आहे त्या वटराईमध्ये रोपं लावली, पण तुम्हाला या उन्हामध्ये बाहेर एक 5 मिनिटं बसायचं शक्य होत नाही. अशा उन्हामध्ये स्वतः टँकर घेऊन जायचं आणि त्या रोपांना पाणी घालायचं काम सरांनी केलेलं आहे. इतकं सोपं नाही आहे ते. जेवढी उदाहरणं सरांनी दिली त्या लोकांना ते भेटलेले आहे, फक्त त्यांचा काय आदर्श घेतलेला आहे आणि या भागामध्ये काम करत आहेत. लोकांना सहज म्हणतात त्यांना काय कमी आहे, दोघं पगारी म्हणून रोपं वाटतायत म्हणतात. 1 रुपये द्यायची मानसिकता कोणाची नाही. आणि दररोज नाही म्हटलं तर असे 25-30 रोपं वितरण करणं एवढं सोपं नाही. 1 रोप तुम्ही द्यायची मानसिकता ठेवा, काय अडचण नाही, पण त्याच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यांनी दिलेलं रोप वाढवण्याचा संकल्प करा. त्यांच्या उपक्रमाला आपण काय केलं, सपोर्ट केल्यासारखं होईल. तर ते तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. आणि सरांच्या सगळ्या उपक्रमाला या ठिकाणी आम्ही सहकार्य तर करीनच आणि त्याच्या उपक्रमामध्ये सामील व्हायची देखील आमची पूर्ण तयारी आहे. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या सरांच्या उपक्रमांना आपण शुभेच्छा देऊया. आणि सरांनी जे काम केलं त्या कार्याची पोच भविष्यामध्ये
त्यांचे बरेच पुरस्कार मिळाले आहेत, पण शासनाचा सर्वोत्तम पुरस्कार देखील त्यांना मिळावा आणि राष्ट्रपती पुरस्काराने सर म्हणजे सन्मानित व्हावे असे त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय करमरी. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.